नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी 2च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेची आणि भाजपची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत दोन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे मुंबईसह ठाण्यात देखील एकत्र निवडणूक लढवणार आहे. ठाणे महापालिकेत 33 प्रभागातून 131 नगरसेवक निवडले जाणार असून ठाकरे गटाने 50 ते 55 जागांवर दावा कायम ठेवलाय, तर मनसेनं 30 ते 32 जागांची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड भाजप कार्यालयात टेबलवर उभं राहून भाषण केलं. धुरंधर स्टाईलने निवडणुका लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करते असं म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडून आलेल्या सर्वांचं अभिनंदन केलं. पुण्यात भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळते. भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता असून रात्री उशिरा यादी अंतिम करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे पुणे महापालिकेसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. शिंदे गट 35 ते 40 जागांवर ठाम असून भाजपकडून केवळ 15 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेवर थेट शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत जागा वाटप, उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार, तसंच काही प्रभागांमधील तिढा कसा सोडवायचा यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची प्रबळ भावना आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि इतर सहकाऱ्यांशी चर्चा सुरू असून लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोलीत अज्ञात इसमांनी नगरसेविकेच्या पतीची तीक्ष्ण हत्यारांनी वार करत दिवसाढवळ्या निगरून हत्या केली आहे. खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाली आहे. हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या रेखा बांगर यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्यावेळी आमदार संतोष बांगर, नगरसेवक श्रीराम बांगर यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. नवी मुंबईत व्हॉट्सअप स्टेटसवरून 2 गटात तुफान राडा झालाय. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलीस ठाण्यात 2 गटातील एकमेकांविरोधात मारहाण आणि इतर कारणांवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून दुसऱ्या 2 आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे. अन्य फरार आरोपींचा देखील शोध सुरू आहे. बांगलादेश घटनेच्या निषेधार्थ अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये सनातन हिंदू संघटनांनी निषेध मोर्चा काढला. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात बांगलादेशचा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला. बांगलादेश मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा आक्रमक घोषणा देण्यात आल्या. यावेळी शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.